नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. प्रिया कल्पनाकडे विनंती करते की मी ड्रेस घालायला सुरुवात करू का. खरं तर तिला आदिराजने दिलेला ड्रेस घालायचा असतो हे सायलीचे देखील लक्षात येतं. आसमध्येच बाळ रडतं म्हणून ती कल्पनाकडे आणि प्रतापकडे येते, तर बाळाला ती शांत करते. इकडे गाडीचा पाठलाग करून पोलीस अर्जुनच्या पाठीमागे आलेले असतात. त्याची गाडी थांबवतात आणि त्याला चलन फाडायला लावतात. पण एका पोलिसाला इन्स्पेक्टरला डाऊट येतो आणि तो गाडीची डिक्की खोलायला लावतो. जेव्हा अर्जुन डिक्की खोलतो त्याच वेळेस आतमध्ये शांताबाईचं प्रेत असतं, डेड बॉडी असते. हे पाहून अर्जुनला देखील धक्काच बसतो. पोलीस लगेच त्याच्यावर गन रोखतात आणि तुम्हाला या मर्डर केसमध्ये अटक करण्यात येत आहे असं सांगण्यात येतं. इकडे जयेश अर्जुन फोन उचलत नाही म्हणून सायलीला कॉल करतो आणि घडलेली घटना सांगतो की मी कधीच तुम्हाला मेसेज केला नाही किंवा फोन केला नाही. खरं तर हा दुसरानेच कोणतरी केला असेल, कारण मी तर बेशुद्ध होतो. आता ही घटना सायली अर्जुन सांगायला फोन देखील करते, पण तो देखील फोन उचलत नाही. जयेश पुढे बोलू लागतो की मी मैदा आणि सदांना शिफ्ट करतो. इकडे अर्जुनला जेलमध्ये टाकण्यात येतं. हा खूप दृष्ट असतो. अर्जुनला जेलमध्ये टाकल्यानंतर तो सांगतो की 3 वर्षापूर्वी तुम्हीच मला सस्पेंड केलं होतं आणि माझं प्रमोशन होऊ शकलं नाही. आता ही अर्जुनला फोन लावते, तो उचलत नाही. चैतन्याला फोन लावते, तर चैतन्याला विचारते कुठे गेला आहे अर्जुन सर. त्यावेळेस मला काहीच माहीत नाही असं तो बोलतो. इकडे पोलीस खूपच अर्जुनला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतो. तो प्रेस देखील बोलवतो आणि प्रेसला कोणी बोलवलं हा देखील प्रश्न अर्जुन करतो. अर्जुनचे फोटो काढण्यात येतात. त्याला खूप त्रास देण्याचं कट कारस्थान हा अर्जुनवर पोलीस करत असतो आणि बाहेरून हसत देखील असतो. त्याची मजा घेत असतो. अर्जुन बोलत असतो की मला एक कॉल करण्याची परमिशन द्या, पण हा परमिशन देखील देत नसतो. तुम्ही विरोधात वागत आहात अर्जुन असं सांगतो. शेवटी हातकडी घालून त्याला बाहेर बोलावण्यात येते आणि त्याला घरी फोन लावायची परमिशन मिळते. तो सायलीला फोन लावतो आणि सगळी घटना सांगतो. सायलीला आश्चर्यच वाटतं, हे कसं काय शक्य आहे. इकडे प्रताप बाहेरूनच ओरडत येतो की अर्जुनला अटक झाली आहे. कल्पना हे ऐकून रडूच कोसळतं. ही मोलकरणी जशी असली तरी तिला खूपच रडू येतं. प्रिया मात्र नाटक करते की खूप मला आश्चर्य वाटत आहे. त्याच वेळेस प्रतिमा येते आणि रविराज पोलीस स्टेशनला गेले आहेत असं सांगते. इकडे सायली ज्यावेळेस वरून खाली येते त्यावेळेस कल्पना तिला बिलगते आणि सायली लगेच बोलते की मी काही केलं तर अर्जुनला घेऊन येईल. इकडे हा खूप टॉर्चर करायचा प्रयत्न करतो. अक्षरशः हातामध्ये काठी घेऊन अर्जुनला धाक दाखवण्याचा, पोलिसही खाक्या दाखवायचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन व्यवस्थितच उत्तर देत असतो. शेवटी मी क्रिमिनल लॉयर आहे हे त्याला पटवून द्यावं लागतं आणि त्या नाईलाज म्हणून पोलिस त्याला काहीच हात लावू शकत नाही आणि केस मीच लढणार आहे हे देखील अर्जुन सांगतो. पोलीस केस तोच लढणार आहे म्हटल्यावर थोडा गडबडतो आणि शांत बसतो. पोलिस खाक्या दाखवले त्यावेळेस अर्जुन खूप ठामपणे सांगत असतो मला काही माहीत नाही. त्यावेळेस बॉडी तिथं कशी आली असं तो विचारत असतो. इकडे अर्जुनला रविराज भेटतो आणि इकडे मात्र प्रिया खूप मजा मारत असते. अर्जुन गजाआड झाला, आता त्याला फाशी होणार. सायली अर्जुन येऊन भेटते आणि सर्व घटना विचारते. त्यावेळेस तू गडबडून जाऊ नकोस असं धीर देते आणि ही खूप मजा मारते.